नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मधुभाऊंना कळलंय की सायली ही प्रतिमा आणि रविराज काका यांची मुलगी आहे. फोटो बघितल्यानंतर मधुभाऊंना हे सत्य समजलेलं असतं. पण इथे नागराजला जेव्हा ही गोष्ट कळते की मधुभाऊंना सायलीच्या आईवडिलांचं सत्य समजलंय, तेव्हा नागराजची इच्छा असते की मधुभाऊंनी हे सत्य कुणालाही सांगू नये. त्यामुळे इथे नागराजने मधुभाऊंचा काटा काढलेला असतो. त्यांच्या कुशीमध्ये चाकू खुपसून त्यांच्यावरती हल्ला केलेला असतो त्यांना मारण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, आतापर्यंत ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो की सायली हीच खरी तन्वी आहे, हे कधी कळणार? तर प्रेक्षकांनो, मधुभाऊंना शेवटीला कळले की सायली हीच खरी तन्वी आहे आणि ती रविराज काका आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. हे सत्य आता मधुभाऊंना कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे नागराजने आता मधुभाऊंवरती हल्ला केल्यानंतर अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि मधुभाऊंनी अद्वैतला सांगितलेलं असतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. आणि इथे अद्वैत अर्जुन आणि सायलीला जाऊन सांगतो की मधुभाऊंवरती कुणीतरी हल्ला केलेला आहे, मधुभाऊंचा जीव धोक्यात आहे. तर प्रेक्षकांनो, इथे नागराजने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं जेणेकरून त्याचं पित्तळ उघडं पडू नये. जर सायली हीच खरी तन्वी आहे, तर मग प्रिया ही तन्वी कशी काय असू शकते? आणि जर प्रिया ही तन्वी आहे हे सत्य जर तिने कुणाला सांगितलं होतं, तर तिला कसं काय माहिती की किल्लेदार सुभेदार तन्वीचा इथे शोध घेत आहेत म्हणून? तिला ते पुरावे कुणी दिले असतील? हजार प्रश्न उभे राहिलेले असतात. त्याचं पित्तळ आता उघडं पडायची वेळ आली आहे असं नागराजला वाटतं. तेव्हा नागराजने मधुभाऊंवरती हल्ला केलेला असतो. तेव्हा अर्जुन सायली मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायलीचा संशय महिपतवरती असतो. साक्षीला जेलमध्ये पाठवलंय म्हणून इथे महिपत मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करतोय असं इथे सायली आणि अर्जुनला वाटतं. ते दोघेजण जाऊन महिपतला विचारतात. म्हणत असतात की हे सगळं तूच केलेस ना? तूच माझ्या मधुभाऊंवरती हल्ला केलास. तुझी मुलगी जेलमध्ये गेले, तिच्या कर्मांमुळे गेले आणि तू माझ्या मधुभाऊंच्या जीवावरती का उठलेस? आता कुठे त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, अरे तू तर मला खूप हुशार वाटत होतास. अरे पण तू माझ्याकडे धावत येण्यापेक्षा खरा गुन्हेगार कोण आहे ना, त्याला शोधून काढायला हवं होतंस. अरे मला जर त्या मधुकर पाटलाला मारायचं असतं ना, तर मी कधीच मारलं असतं. आश्रमामध्ये सुद्धा तो एकटाच असतो ना. तेव्हा इथे महिपत म्हणतो, मला त्याला मारायची गरज नाही आहे. मी त्याला शिक्षा देणार, पण आता कायद्याच्या चौकटीत राहूनच त्याला शिक्षा देणार असं महिपत म्हणतो. अरे तुझ्या घरामध्येच घरातला भेदी आहे कोणतरी, त्याला शोधून काढ. तो कोण घरभेदी आहे ना, ते शोधून काढ आणि त्याला शिक्षा कर. तेव्हा तू मला विचारायला ये. कळतंय का तुला? म्हणजे इथे मधुकर पाटलावरती हल्ला करणारी व्यक्ती माझी नव्हतीच. मी कुणाला तिथे पाठवलंच नव्हतं. तेव्हा आता घरामधलीच कुणीतरी व्यक्ती आहे जी मधुकर पाटलाच्या जीवावरती उठले, तिला शोधून काढ असं इथे आता महिपत म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला संशय आलेला असतो की घरातलीच व्यक्ती आता कोण असू शकते? घरामध्ये तर सगळी माझी माणसं आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की घरातली व्यक्ती म्हणजे नक्की आता संशय तरी कुणावरती घ्यायचा असा प्रश्न उभा राहिल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन CCTV फुटेज चेक करतो. CCTV फुटेज चेक केल्यानंतर इथे नागराजच असेल ज्याने इथे मधुभाऊंचा खून करण्याचा प्रयत्न केलाय असा संशय आता अर्जुनला आलेला असतो. कारण CCTV फुटेजमध्ये इथे नागराज मागच्या बाजूने आता पळून जाताना अर्जुनला दिसत असतो. तेव्हा संशयाची सुई महिपतवरती नाही तर आता नागराजवरती येऊन थांबते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये CCTV फुटेज पाहताच अर्जुनला कळलेलं असतं की नागराजच आहे मधुभाऊंवरती हल्ला करणारा व्यक्ती. आणि त्याचबरोबर नागराजच्या कुडत्याला लागलेलं रक्त हेच सांगून जातं. इथे आता प्रतिमाला कळतं की कदाचित इथे आता नागराजने तर हे सगळं काही घडून आणलेलं नाही आहे ना. तिला इथे नागराजच्या या वागण्यावरती संशय आलेला असतो. आणि जेव्हा इथे आता नागराज हॉस्पिटलमध्ये येऊन मधुभाऊ जिवंत आहेत की मेले ही माहिती गोळा करण्यासाठी येतो, तेव्हासुद्धा इथे सायलीने आणि अर्जुनने नागराजला रंगेहात पकडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की मधुभाऊंना सायलीच्या आईवडिलांचा पत्ता मिळालाय. प्रतिमा रविराज हे सायलीचे आईवडील आहेत मधुभाऊंना कळले. नागराजला हे सत्य आता बाहेर येऊ द्यायचं नाही आहे, कारण नागराजनेच इथे प्रियाला आता तन्वी म्हणून घरामध्ये आणलं होतं फक्त प्रॉपर्टीसाठी. नागराजचा हा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो जर सगळ्यांना कळलं की सायली हीच खरी तन्वी आहे.
मग इथे संशय निर्माण होईल की सायली ही जर खरी तन्वी आहे तर प्रियाला तन्वी म्हणून घरी कोण घेऊन आलं असेल आणि प्रियाने हे प्लॅनिंग कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल. सुभेदार आणि किल्लेदार तन्वीचा शोध घेत आहेत ही गोष्ट त्या मुलीला कुणी सांगितली असेल आणि त्याशिवाय ते लॉकेट त्या प्रियाकडे कसं आलं असेल आणि त्याच्यानंतरला तुळशीपत्राची असलेली पायावरती खूण आणि मग इथे तन्वीबद्दलच्या ज्या काही आठवणी या सगळ्या प्रियाला कुणी सांगितल्या असतील हा प्रश्नसुद्धा उभा राहतो. त्यामुळे इथे नागराजला असं वाटतं की पुन्हा सगळं काही चिघळून जाईल, माझ्यावरती सगळेजण संशय घेतील, त्यामुळे मला आता या मधुकर पाटलाला संपवायला हवं. त्यामुळे नागराजने घाई गडबडीत मधुभाऊंच्या इथे कुशीमध्ये चाकू खुपसलेला असतो आणि तो तिथेच तो चाकू सोडून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नागराज पळून गेलेला असतो, पण जाता जाता चाकू मात्र तिथेच सोडून गेलेला असतो. तेव्हा इथे आता नागराजने टाकलेला चाकू अर्जुनला सापडलेला असतो. अर्जुन इथे रुमालीने तो चाकू आता पोलिसांच्या ताब्यामध्ये देतो आणि फॉरेन्सिक लॅबला त्याचे आता रिपोर्ट तयार करून आणायला सांगतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता फॉरेन्सिक लॅबला जेव्हा रिपोर्ट जाणार असतात तेव्हा इथे प्रत्येकाच्या हाताचे आता ठसे घेतले जातात की नक्की हा आता चाकू कुणाच्या हाताचा असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काही लोकांवरती अर्जुनला संशय असतो, पण ते लोक बाहेरचे असतात, त्याला त्या लोकांवरती संशय येत असतो. घरातल्या लोकांवरती कोण संशय घेणार? आणि महिपतला विचारल्यानंतर महिपत म्हणतो की घरातलाच कोणीतरी भेदी आहे, म्हणजे नक्की चाललंय तरी काय, या सगळ्याच्या मागे कोण असणार आहे? महिपतने तर माणसं पाठवून माझ्या मधुभावांवरती हल्ला केला नसेल ना? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की महिपत, मी या सगळ्याच्या मुळाशी जाईनच आणि तू जर या सगळ्याच्या मागे असशील ना तर मी तुला सोडणार नाही, हे मात्र नक्की, हे तू गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. अर्जुन म्हणतो जास्त विचार करायला नको, आपल्या घराच्या बाहेर CCTV कॅमेरा आहे, आपण CCTV कॅमेरा चेक करूया ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन संपूर्ण CCTV कॅमेरा चेक करत असतो. तेव्हा इथे CCTV कॅमेऱ्यामध्ये आता सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. दहीहंडीचा कार्यक्रम पूर्णपणे रेकॉर्ड झालेला असतो आणि जेव्हा इथे मधुभाऊंचा खून होतो त्याच्यानंतरला इथे अद्वैत बाहेर येईपर्यंत थोडासा वेळ असतो आणि तोपर्यंत इथे अर्जुनला दिसतं की नागराज इथून आजूबाजूने इकडे तिकडे बघत घाबरत कुठेतरी पळून गेलेला आहे, त्याने सरळ बाहेरचा रस्ता पकडलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नागराज काका असं काय इकडे तिकडे बघतोय, एवढा का तो घाबरलाय? तेव्हा इथे अर्जुनला आता नागराजवरती संशय येतो. तो म्हणतो नागराज काका हे सगळं का करेल? आणि या सगळ्यांमध्ये नागराज काका एकमेव व्यक्ती आहे जो इतका घाबरलाय. आणि जेव्हा इथे मधुभाऊंवरती हल्ला झाला तेव्हा सगळेजण तिथे उभे होते, फक्त नागराज काका तिथे नव्हता. तेव्हा अर्जुनला नागराजवरती संशय आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो नागराज जेव्हा घरी जातो तेव्हा तो खूपच जास्त घाबरलेला असतो. तेव्हा प्रतिमाचं लक्ष त्याच्या कुर्त्याकडे जातं, तर त्याच्या कुर्त्याला थोडंसं रक्त लागलेलं असतं. तेव्हा इथे तिला असं वाटतं की रंग वगैरे काहीतरी लागला असेल, पण प्रेक्षकांनो इथे नागराजच्या कुर्त्याला रक्त लागलेलं असतं. आणि जेव्हा इथे सगळ्यांना ही बातमी कळते की मधुभाऊंना इथे कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांना ही बातमी कळते. आणि तेव्हा प्रतिमा आणि रविराज काकांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की मधुभाऊंवरती कुणी हल्ला केला असेल, मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा ते म्हणतात की चला आपण सुद्धा बघायला जायला हवं. तेव्हा इथे नागराजला आता बघितल्यानंतर प्रतिमा म्हणत असते, अहो या नागराजच्या कुर्त्याला रक्त लागल्यासारखं वाटलं. नागराज म्हणतो नाही नाही वहिनी, अगं रक्त कुठे आहे, कलर वगैरे लागला असेल. आणि नागराज नेहमीप्रमाणे प्रतिमाला खोट्यात काढत असतो. पण प्रेक्षकांनो शेवटीला सत्य काही लपवून राहत नाही. तेव्हा इथे अर्जुनने CCTV फुटेज तर चेक केलेलंच असतं. त्यानंतर इथे आता जो चाकू सापडलेला असतो त्याच्यासाठी आता फिंगरप्रिंट्स लागणार असतात. आणि तेव्हा इथे अर्जुनला संशय असतो कदाचित इथे आता नागराज काकाचे तर फिंगरप्रिंट्स मॅच होणार नाहीत ना, कारण नागराज काकानेच खून केलं असं मला का वाटतंय, पण नागराज काका हे सगळं का करेल? तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो काहीतरी चुकतंय. जर या सगळ्याच्या मागे महिपत नाही आहे, त्याने त्यांच्या माणसांना पाठवलेलं नाही आहे, तर मग कोण आहे? नागराज काकाच आहे का? कारण घरामध्ये तर सगळे पाहुणे मंडळी होती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातलं कुणीच असं काही करणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त नागराज काकावरती माझा विश्वास का बसत नाही आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की नागराज काकावरती आता लक्ष ठेवायला हवं. या सगळ्यामध्ये त्याचा काय बरं स्वार्थ असेल? म्हणजे मधुभाऊंना माहिती आहे की इथे सायलीचे आईवडील कोण आहेत आणि हे सांगण्यासाठीच ते येत होते. तेवढ्यातच त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतरला अद्वैतला सांगितलं की आईवडील सायलीचे जिवंत आहेत म्हणून. मग अशी कोण व्यक्ती आहे जिला माहिती आहे की सायलीचे आईवडील कोण आहेत?
पण ते आम्हाला कळू द्यायचं नाही आहे. असं कोण असेल आणि त्याने कुणाचा काय फायदा होणार आहे, असा प्रश्न अर्जुनला पडत असतो. सायली खूप रडत असते. सायली आपल्या मधुभाऊंच्या टेन्शनमध्ये असते. तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा यांना ही माहिती कळते. तेव्हा रविराज काका म्हणत असतात की प्रतिमा, अगं मधुभाऊंवरती कुणीतरी हल्ला केलाय. म्हणजे नक्की त्यांच्यावरती कुणी हल्ला केलाय काही कळत नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू शांत हो, मधुभाऊंना काही होणार नाहीये. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्यांच्यावरती खूपच जास्त डीपमध्ये हल्ला झालेला आहे. त्यांच्यावरती चाकूचा वार हा जोरात झाल्यामुळे त्यांचा रक्तस्राव खूप जास्त झाला आहे. त्यांचं वयसुद्धा आहे. त्यांची इथे तब्येत आमच्या ट्रीटमेंटला व्यवस्थित रिस्पॉन्स करत नाही आहे. ते जर शुद्धीवरती आले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ते कोमामध्ये जाऊ शकतात, नाहीतर तुमचा पेशंटसुद्धा हातामधून जाऊ शकतो, असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुनच्या नजरेवरती नागराजच येत असतो. त्याला दिसत असतं की नागराज हा मागच्या बाजूने पळून जाताना का दिसतोय. नागराज काका असा का निघून गेला असेल. म्हणजे मधुभाऊंना मारणारा घरातला भेदी हा नागराज काका तर नाही आहे ना. पण हे सगळं करून नागराज काकांना काय मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला आठवतं की प्रत्येक वेळेला नागराज हा प्रियाच्या बरोबरीने उभा असायचा, प्रियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असायचा. म्हणजे प्रत्येक केसला, प्रत्येक हेअरिंगला इथे नागराज काका असायचा म्हणजे असायचा. या सगळ्याच्या मागे कुठेतरी नागराजचा हात नाही आहे ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की CCTV फुटेजमध्ये तर मला नागराज काकावरती संशय येतोय, बाकी तर एकही व्यक्ती इथे मला संशयास्पद दिसत नाही आहे. मग कशावरून हे सगळं नागराजने केलं नसेल. पण नक्की हे सगळं करण्यामागे नागराज काकाचा हेतू काय असू शकतो हे अर्जुनला कळत नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला कळलेलं असतं की नागराजने इथे मधुभाऊंचा खून केलेला आहे. तेव्हा महिपतला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याला वाटत असतं की चला मीच कशाला एकटा फसू या सगळ्या प्रकरणामध्ये. बरं झालं आता या नागराज शेठने त्या मधुभाऊचा काटा काढलाय. पण आता त्या अर्जुन सुभेदाराने शोधून काढायला नको की नक्की मधुभाऊंवरती हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे. जर या सगळ्यात नागराज सापडला तर माझंसुद्धा काही खरं नाही आहे, असं महिपतला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंची बातमी रविराज काकांना कळलेली असते. तेव्हा रविराज काका आणि प्रतिमा दोघेजण हॉस्पिटलला जाणार असतात. तेव्हा नागराज म्हणतो, कशाला जायचं हॉस्पिटलला. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, असं काय बोलते नागराज भाऊजी. अहो, आता मधुभाऊ आपल्या सायलीचे वडील आहेत. त्यांनीच आपल्या तन्वीलासुद्धा लहानाचं मोठं केलं आहे आणि त्यांच्यावरती एवढा मोठा आता हल्ला झालेला आहे, तर बघायला जायला नको का. तेव्हा इथे नागराज म्हणतो की मी पण येऊ का. मधुभाऊंना बघायला मी पण येतो. बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. तेव्हा प्रतिमा म्हणते चला. तेव्हा नागराज, प्रतिमा आणि रविराज हे तिघेही जण हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंना बघायला आलेले असतात. सायली खूप रडत असते. सायली देवाजवळ प्रार्थना करत असते की माझे मधुभाऊ लवकरात लवकर बरे होऊ दे. कारण इथे मधुभाऊंची तब्येत बिघडली तरी सायली किती स्वतःला त्रास करून घेते हे अर्जुनने बघितलंय आणि आता त्यांच्या तब्येतीवरती बेतलंय, त्यांच्या जीवावरती बेतलंय. त्यामुळे सायली पूर्णपणे तुटून गेलेली असते. सायली म्हणते, मधुभाऊ माझ्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेत होते. त्यांना कळलेसुद्धा की माझे आईवडील कोण आहेत. पण इथे आता माझ्या खऱ्या आईवडिलांची माहिती मला नाही मिळाली तरीसुद्धा चालेल, पण माझे मधुभाऊ मला हवेत. माझ्या मधुभाऊंना बरं कर देवा. हवं तर माझे खरे आईवडील कोण आहेत ना ते मला कळू देऊ नकोस, पण मला लवकरात लवकर माझे मधुभाऊ परत कर, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं आणि त्यांनीच मला आईवडिलांची माया दिली. एका लहान मुलीला जी अनाथ होती, तिचे आईवडील कोण आहेत तिला आठवतसुद्धा नाही. त्या मुलीवरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. आई वडील दोघांची माया दिली, राहायला घर दिलं, डोक्यावरती छप्पर दिलं, मायेने प्रेमाने हाताने घास भरवला. त्या मधुभाऊंना काही झालं तर मी कधीच इथे स्वतःला माफ करू शकणार नाही देवा. इथे एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्या मधुभाऊंकडे दुर्लक्ष झालं का. माझं काही चुकलं का देवा. त्याची शिक्षा पाहिजे तर मला द्या, पण माझ्या मधुभाऊंना काही करू नका, असं इकडे आता सायली म्हणत असते. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला सावरते, तिला शांत व्हायला सांगत असते. तेव्हा इथे नागराज म्हणत असते की अर्जुन काय सांगितले डॉक्टरांनी. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की डॉक्टरांनी सांगितले की मधुभाऊंची तब्येत खूपच जास्त नाजूक आहे, त्यांची अवस्था क्रिटिकल आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण नागराज काका तू कुठे होतास रे. तेव्हा इथे नागराज म्हणतो म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊंवरती हल्ला झाला त्यानंतर आम्ही सगळेजण तिथे होतो, पण तू कुठेतरी गेला होतास का. मी तुला बघितलं धावत पळत बाहेर जाताना.
तेव्हा इथे नागराजच्या चेहऱ्याचा रंगच उडतो। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे अर्जुनच्या मनामध्ये थोडं का होईना पण नागराजविषयी संशय निर्माण झालेला असतो आणि इथे आता नक्की मधुभाऊंना मारण्याच्या मागे कुणाचा हात आहे हे अर्जुन लवकरात लवकर शोधून काढणार असतो।